लाडकी बहीण ह्या काम करतायत, ह्या शासनाच्या कामगार आहेत, त्या शासनाची नोकरी करतायत. लाडकी बहीण राहिली बाजूला. लाडकी बहीण ह्यांनी स्वतःच्या मतदान मिळावं, निवडून यावं, यासाठी त्यांनी लाडकी बहीण निर्माण केली आणि त्या लाडक्या बहिणीच्या जीवावर हे शासन निवडून आलेलं आहे. आणि आता ह्या माझ्या भगिनी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि पोषण आहार अशा राज्यामध्ये जवळजवळ 4 लाख महिला आहेत. मग ह्या 4 लाख महिला ह्या लाडक्या बहिणीमध्ये मोडत नाहीत का? त्यांचं मानधन पण त्यांना द्यायला पाहिजे, म्हणजे त्यांचंही मत यांना मिळालेलं आहे ना. मग शासनाने पहिले इकडे लक्ष द्यावं. पहिले महिलांना त्यांच्या मागण्या आहेत. म्हणजे आमची आज महिला काम कशासाठी करते? आपल्या घर संसाराला मदत मिळावी, आपला संसार सुखाचा व्हावा. आता सध्या जून महिना आहे, मुलांची शिक्षण आहेत, मुलांचं ऍडमिशन आहे. मग ही जर आम्ही नोकरी करतो आज त्याच्यासाठीच करतो ना, आमच्या मुलांना काहीतरी चांगलं शिक्षण मिळावं, चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळावं, मुलांना वह्या पुस्तकं. आता ही वेळ खर्चाची आहे आणि ह्या खर्चाच्या बाबीमध्ये जर त्यांना मानधन त्यांचं मिळत नसेल तर आम्ही वर्षभर नोकरी करून उपयोग काय आहे? तर शासनाने पहिलं आमचं मानधन द्यावं आणि मग काय असेल ते पुढचं बघावं, ही आमची त्यांना विनंती राहील.